सामाजिक कार्यकर्ता अंजली दामानिया जी आमच्या सोबत आहेत. अंजलीताई, आपण पुढाकार घेतलेला होता आणि परली पोलिसांनी कैलास फड नावाच्या व्यक्तीला अटक केलेली आहे. त्याच्याकडून पिस्तूल आणि कारतूस जप्त झालेली आहे. काय म्हणाल? कसं आहे की मी असं ठरवलंय की आपण दोन्ही लढे लढायचे आहेत. एक तर संतोष देशमुख यांना आणि त्यांच्या परिवाराला कसंही करून न्याय मिळवून द्यायचा आहे आणि त्या व्यतिरिक्त तिथली जी गुंडगर्दी आहे, जी दहशत निर्माण करणारे लोक आहेत, त्यांच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. तर मी असं ठरवलेलं की आपण आधी मी त्याचे सगळे डिटेल्स बाहेर काढले. 1222 शस्त्र परवाने, अधिकृत शस्त्र परवाने बीडमध्ये आहेत. हे बाहेर आल्यानंतर मला असं वाटलं की आपण जेवढे आम्ही लोकांना अपील केलं की तुमच्याकडे जेवढी अशी लोक आहेत की ज्यांनी पिस्तूल फायर करताना किंवा त्यांच्या हातात आहेत, कमरेला आहेत, असे फोटो मला पाठवा. प्रचंड प्रमाणावर मला प्रतिसाद मिळाला बीडच्या लोकांकडनं आणि ते सगळे जे व्हिडिओज होते ते मी SP नवनीत कावत यांच्याकडे पाठवले आणि त्याच्यावर त्यांनी ताबडतोब कारवाई करायला सुरुवात केली. जिथे जिथे त्यांना जे व्हिडिओज मी नावासकट आणि ॲड्रेस सकट पाठवलेले तिथे आता कारवाई झाली. आणि मी खास करून सांगितलं होतं की कैलाश फड, कारण त्याचे जे हॉरिबल व्हिडिओज आले होते, इलेक्शनच्या काळातले व्हिडिओज होते ज्याच्यात ते दहशत पसरवताना, मारामाऱ्या करताना दिसत होते आणि त्या व्यतिरिक्त त्यांच्या हवेत फायरिंग केलेली जी व्हिडिओ होता तो देखील मी पाठवला. आणि त्याच्यावर मला वाटतं SP नवनीत सर अक्षरशः सिंघमसारखी त्यांनी जी कारवाई केली आहे, सल्यूट आहे मला त्यांचा. आणि त्यांच्याकडेच आता थोडे वर्ष तरी जर बीड राहिलं तर बरंच बदल तिकडे घडू शकेल अशी खात्री वाटायला लागली आहे. कारण त्यांनी आज त्यांना अटकच नाही केली तर त्यांच्याकडनं ते सगळं वसूलसुद्धा केले. 23 काडतुसं पण मिळाली आहेत. मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाची आणि एक गोष्ट आहे की ज्यांच्याकडे बंदुकीचे परवाने आहेत त्यांच्याकडे काडतुसं आधी किती होती आणि आत्ता किती आहेत याचा हिशोबसुद्धा घ्यायला हवा. आणि आता तसं निवेदन पण मी त्यांच्याकडे देणार आहे. पण करणार काय, जर आमदारच तसा असेल, आमदाराच्याच हातात जर पिस्तूल असेल तर त्यांच्या खालचे सगळेच, म्हणजे वाल्मिक कराडकडे आपण कितीतरी वेळा बघितलंय की त्यांच्याकडे पिस्तूल आहेत. त्यांचे जे कैलाश फड आहे, कैलाश फडचा मुलगा निखिल फड, म्हणजे अक्षरशः शेंबडा मुलगा आहे तो, आणि अशा मुलाला पण पिस्तूल लावून तो मस्त मिरवताना दिसतो. हे सगळं बदलायचं असेल तर अशा सगळ्यांना आत टाकायला पाहिजे. माझा प्रश्न आहे की तुम्ही म्हणताय की आमदारच तिथला जर बंदुकी घेऊन फिरत असेल, ही कैलास फडला अटक झालेली ही एक सुरुवात झालेली आहे. कारण आपण जे पुढाकार घेतला, अनेक लोक असे आहेत. काय वाटतं की पुढे काय कारवाई होईल? कारण राजकीय बरदहस्त असेल किंवा राजकीय प्रेशर असेल. बिलकुल, म्हणजे धनंजय मुंडेंचा जो दबदबा वाढलाय, गेले बीड इतकं वाईट नव्हतं. बीडला नेहमीच मिनी बिहार म्हणायचे, पण ते मिनी बिहार काय, आता बिहारला कुठच्या कुठे फेकून बिहारमध्ये जर घटना घडली तर हे बीड झाले का असं म्हणायची पाळी आली आहे. तर असे धनंजय मुंडेसारखे जे दहशत निर्माण करणारे आणि अशी जी पूर्ण टोळी पाळणारे लोक असतात त्यांच्याचमुळे हे सगळं सुरू असतं. त्यांचा वरदस्त असतो म्हणूनच हे सगळं सुरू असतं आणि हे कुठेतरी आता बंद व्हायलाच पाहिजे. आता कारवाईला सुरुवात झाली आहे तर काय वाटतं की राज्य सरकारचे जे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यांच्याकडे गृह खातं आहे, देवेंद्र फडणवीसजी, त्यांच्या पुढाकाराने हे होतंय की स्थानिक स्तरावर पोलीस अधिकारी कारवाई करतात? ही कारवाई जी आहे ती अगदी स्पेसिफिकली SP नवनीत कावत यांनी केलेली आहे. म्हणून मी म्हटलं की ते सिंघम यांच्यासारखे ऑफिसर्स आता बीडला हवेत. गृहमंत्र्यांनी खरं बरीच कारवाई करायला हवी होती. जसं मी डेटा काढला होता की 1222 शस्त्र परवाने हे बीडमध्ये कशाला हवेत, इतर कुठल्याही जिल्ह्यात तेवढे नाही आहेत. तर ताबडतोब कुठलाही गृहमंत्री असता तर त्यांनी चौकशीचे आदेश दिले असते. पण आपले गृहमंत्री काय करतायत, त्यांनी तर काल असं म्हटलं की हे काय माझ्या काळात दिले गेले आहेत का, पण मागच्या 10 वर्षात 7.5 वर्ष हेच गृहमंत्री होते. तर ही कारवाई त्यांनी केव्हाच सुरू करायला हवी होती. बरं, आजही त्यांनी केली तरी त्याचं मी स्वागत करेन. आणि नुसती परवानेच नाही, पण त्याच्यात काडतुसं होती किती आणि आता आहेत किती याची सुद्धा पूर्ण त्याचा अहवाल त्यांनी जनतेपुढे आणायला हवा. कायदा सुव्यवस्थेचा हा प्रश्न आहे, तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस कडून काय अपेक्षा आणि काही आवाहन किंवा मागणी करणार का आपण? मी आजच एक ट्विट देखील केलं होतं की मी देवेंद्र फडणवीस यांना विनम्रपणे आवाहन करते की त्यांनी ही जे शस्त्र परवाने दिले गेलेले आहेत, अधिकृत परवाने,
त्याची चौकशी व्हावी. जिथे जिथे असे व्हिडिओज मिळत आहेत आणि ज्यांच्याकडे लायसन्स नाहीत असे जे लोक आहेत त्यांना तातडीने अटक करून आत घाला. आणि कंप्लीट लॉ अँड ऑर्डरची जी सिच्युएशन आता इतकी वाईट झालेली आहे त्याला स्थिरवण्यासाठी किंवा बदलण्यासाठी हा पहिली स्टेप असेल असं मी त्यांना सांगेन. तर आत्ताच्या घटनेला ताबडतोब त्यांनी चौकशी लावायला हवी की शस्त्र परवाने किती आहेत, ते खरंच गरज आहे का, नसेल तर ते रद्द करा आणि काडतुसाचे सगळे डिटेल्स प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी त्या लोकांकडनं घ्यावेत असे सगळ्या जिल्ह्यांमध्ये आदेश करावे अशी त्यांना माझी विनम्र त्यांना आव्हान आहे माझं. या होत्या अंजली दमानिया जी कैलास पडला अटक झाली त्याचं त्यांनी स्वागत केलेलं आहे. ज्या अधिकाऱ्यांनी अटक केलेलं आहे त्याचंही त्यांनी स्वागत केलेलं आहे. मात्र राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना विनंती केलेली आहे की असे जे लोक आहेत ज्यांच्याकडे परवाने आहेत त्यांच्याकडे का परवाने दिले गेले, त्याचे कारण काय, त्याच्या काडतुसं त्यांच्याकडे, त्या सर्व हिशोब सर्व सखोल चौकशी करावी अशी त्यांनी मागणी केलेली आहे. कॅमेरा पर्सन सुभाषसह ब्रिजभान जयस्वार, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.